या टेम्पलेटमध्ये टोटल 6 शीट आहेत. हेडर शीट, सेल्स अनेक्शर, परचेस अनेक्शर, व्हॅलिडेट, मेसेज आणि रफ शीट. या रफ शीट मध्ये आपण हेल्प सुद्धा दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण आता 231 फॉर्म जो भरतोय तर 231 फॉर्म जर आपल्याला त्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन कोड बद्दल हेल्प पाहिजे असेल तर आपण 231 जर क्लिक केलं तर अशी हेल्प सुद्धा आपल्याला. याशिवाय जर समजा गुड्स रिटर्न असतील काही तर त्या फॉर्म नुसार काही गुड्स रिटर्न टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुसिव्ह असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे मिळू शकतात. जर समजा हा 231 आपण फॉर्म हा 231 फॉर्म जर भरत असो आणि या 231 फॉर्म गुड्स रिटर्न असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे दिसू शकतात. या हेडर शीट मध्ये आधी डीलरची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथं की इन करावी लागते. समजा एक डीलर आहे, मी टीन नंबर घेतोय. हा या डीलरचा टीन नंबर आहे. हा या डीलरचा टीन नंबर आहे आणि तोच मी सीएसटीचा टीन नंबर सुद्धा किंवा फक्त आता आधी व्हॅट करूया. त्यानंतर या डीलरचं नाव मी एक एबीसी म्हणून नाव टाकतो. एबीसी नाव टाकतो. त्यानंतर रिटर्न टाईप मध्ये इथे 3 रिटर्न टाईप दिलेले आहेत. ओरिजिनल, त्यानंतर रिवाइज, क्लॉज ए, क्लॉज बी आणि क्लॉज सी. सध्या मी फक्त ओरिजिनल सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर रिटर्न फॉर्म फाईल टू बी सध्या फक्त 231 घेतोय. सीएसटी आपण नंतर घेऊया. आणि फायनान्शियल इयर सध्या 16-17 क्लिक करतोय आणि रिटर्न पिरियड जो आहे 16-17 मधला एप्रिल सिलेक्ट करतोय. आता या ठिकाणी मी सीएसटी नंबर दिलेला आहे, डीलरचं नाव दिलेलं आहे, रिटर्न टाईप दिलेला आहे, त्यानंतर फॉर्म कोणता भरतोय तो दिलेला आहे, फायनान्शियल इयर आणि त्याचा रिटर्न पिरियड हा मंथली असेल तर मंथली आणि जर क्वार्टरली असेल तर क्वार्टरली. आणि त्यानंतर वेदर फर्स्ट रिटर्न किंवा लास्ट रिटर्न. फर्स्ट रिटर्नच्या बाबतीत जर समजा तो नवीन रजिस्टर्ड डीलर असेल तर इथे येस क्लिक करेल, येस सिलेक्ट करेल आणि ज्याने येस सिलेक्ट केलं तर त्याला फ्रॉम डेट चेंज करता येईल. आणि जर समजा लास्ट रिटर्न असेल तर लास्ट रिटर्नच्या बाबतीत जर त्याने इथे येस क्लिक केलं तर त्या केसमध्ये डीलरला टू डेट मॉडिफाय करता येईल. नेम ऑफ ऑथराइज पर्सनचं तिथे मी एबीसी टाकतो. त्याचं डेसिग्नेशन आहे ते अकाउंटंट टाकतो आणि त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर त्याचा ईमेल आयडी जो आहे तो ईमेल आयडी हा ईमेल आयडी इथे टाकतो. अशा पद्धतीने हेडर मध्ये जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती मी फिलअप केलेली आहे. याआधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की वेबसाईटवर जाऊन डीलर सर्व्हिसेस मध्ये ऑटोमेशनला क्लिक करून नंतर रिटर्नला क्लिक करून आपण नवीन होम पेजला गेलो आणि तिथे डाउनलोडला क्लिक केल्यानंतर रिटर्नला क्लिक करून रिटर्न टॅम्पलेट हे डाउनलोड केलेलं आहे. त्या रिटर्न टॅम्पलेटला मी सेव्ह केलेलं आहे 231 म्हणून आणि त्यानंतर हेडर मधली ही बेसिक इन्फॉर्मेशन मी फिलअप केलेली आहे जे आहे. त्यानंतर काही नोट महत्वाचे आहेत ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेल्स आणि परचेस अनेक्शर मध्ये हे जे हेल्प आहे ते ऑलरेडी रफ शीट मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्हॅलिडेशन केल्यानंतर व्हॅलिडेशन तुम्हाला आधी हेडरचे व्हॅलिडेशन नंतर सेल्स अनेक्शर आणि परचेस अनेक्शरचे व्हॅलिडेशन दिसतील. त्यानंतर डेट फॉर्मॅट ही DDMMYY असावी. त्यानंतर कोणत्याही वेळी जरी तुम्हाला सेल्स आणि परचेस अनेक्शर मध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल, एडिट करायचं असेल तर त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही रिफ्रेश बटन क्लिक केल्याशिवाय सेल्स किंवा परचेस अनेक्शर मध्ये कोणतंही मॉडिफिकेशन करू शकणार नाही. त्यानंतर गुड्स रिटर्न जे आहे त्या गुड्स रिटर्नचे टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्सचे रफ शीट मध्ये डिटेल दाखवलेले आहेत. त्यानंतर फिल्टर कमांड सेल्स किंवा परचेस अनेक्शर असताना कधीही व्हॅलिडेट करू नका कारण फक्त फिल्टर केलेला डेटाच
तो त्या अनेक्शरमध्ये TXT फाईलमध्ये जातो. त्यासाठी कधीही फिल्टर केला ना, फिल्टर लावलेलं असेल तर फिल्टर आधी काढावं आणि फिल्टर काढल्यानंतरच मग ते जे आहे व्हॅलिडेट करावं. आता हे सेल्स अनेक्शर आहे. या सेल्स अनेक्शर मध्ये एक महत्वाची सूचना ही इथे दिलेली आहे. जर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, तर इथे आहे फॉर फॉर्म्युलाज इन ऍडिशनल रो प्लीज सिलेक्ट अँड ड्रॅग डाऊन द 20th रो. कारण इथे इथे हे जो फॉर्म्युला दिलेला आहे, हे जे दिलेलं आहे हे फक्त आपण 20th रो पर्यंत दिलेलं आहे. परंतु यानंतर आणखी जर काही तुमचे इन्व्हॉइसेस असतील तर तुम्ही हा शेवटचा 20th रो सिलेक्ट करावा आणि त्यानंतर तुम्हाला जितके रो पाहिजे तितके तुम्ही ड्रॅग डाऊन करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. हे सर्व ड्रॅग डाऊन झाल्यानंतर आपोआप तिथे तुमचे जे फॉर्म्युलाज आहेत ते तिथे येतात आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करता येईल. आता उदाहरणार्थ आपण हे एक रिटर्न आहे, या रिटर्नला आपण फिलअप करूया. समजा सिरियल नंबर 1 आणि मी इन्व्हॉइस नंबर इथे 11 नंबर देतो. त्यानंतर डेट ऑफ सेल इन्व्हॉइस जे आहे त्यानंतर डेट ऑफ सेल इन्व्हॉइस जे आहे $2016. त्यानंतर परचेसरचा टीन आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्ही किंवा सी सफिक्स नको. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा प्लेन टीन नंबर हवा, फक्त 11 डिजिटचा. यामध्ये कोणताही व्ही किंवा सी सफिक्स लावण्याची गरज नाही. फक्त मी हे एक रिटर्न आहे जे तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात यावं यासाठी हे फिलअप करतोय. समजा एक केस की या डीलरचा 300 रुपयाचा नेट सेल्स आहे असं आपण समजूया आणि त्याचा टॅक्स जो आहे 10% हा 30 रुपये आहे असं आपण समजूया. त्यानंतर इन्क्लुसिव्ह ऑफ सेल्स जो आहे तो सुद्धा 330 रुपयाचा आहे असं आपण उदाहरणार्थ घेतोय. आता हा 231 फायलर आहे, त्यामुळे कंपोजिशनचा सेल करू शकणार नाही कारण याला कंपोजिशन अलाउड नाही. त्यामुळे इथं कंपोजिशनचा टर्नओव्हर येणार नाही. त्याचे जे टॅक्स फ्री सेल्स आहे ते सुद्धा 300 रुपयाचे असं आपण समजूया. त्यानंतर एक्झम्प्टेड सेल आहेत ते सुद्धा मी 300 रुपयाचे आहे असं समजतोय. लेबर चार्जेस आहेत ते सुद्धा 300 रुपयाचे घेतो. 300 रुपयाचे घेण्याचं एक वेगळं कारण आहे, मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. त्यानंतर अदर चार्जेस जे आहेत ते सुद्धा मी 300 रुपये घेतो. अशा पद्धतीने मी या डीलरचा जो टर्नओव्हर आहे 1860 रुपये हा मी इथे घेतलेला आहे. हा ग्रॉस टर्नओव्हर आहे. हा साधारणतः एकच इन्व्हॉइस, आम्ही आधी एकच इन्व्हॉइस घेतो आणि त्यानंतर मल्टिपल इन्व्हॉइसेस आपण घेऊ शकतो. आता हा जो टर्नओव्हर आहे हा मला 231च्या फॉर्म मध्ये हवा आहे म्हणून मी इथे 231 क्लिक करतो आणि ट्रान्झॅक्शन कोड हा 100 म्हणजे सेल्स टू रजिस्टर डीलर क्लिक करतो. कारण की ऑलरेडी आपण हा 3 नंबर इथे दिलेला आहे, त्यामुळे मी फक्त सुरुवातीला एकच इन्व्हॉइस इन्सर्ट करतो. त्यानंतर त्या पुढच्या जेव्हा आपण हे घेऊ डेमो घेऊ त्यावेळी मी गुड्स रिटर्नचा सिनारिओ सुद्धा यामध्ये टाकेल. आधी हा 1860चा टर्नओव्हर हा कसा बायफर्गेट होऊ शकतो ते आपण बघूया आणि त्यानंतर मग गुड्स रिटर्न आणि बाकीच्या गोष्टी बघूया. परचेस अनेक्शर मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने परचेस अनेक्शर सुद्धा घेऊ शकतो. समजा परचेस अनेक्शरला आणखी इथे सुद्धा मी आणखी काही लाईन्स ज्या आहेत त्या ड्रॅग डाऊन करतो जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. परचेस अनेक्शरला सुद्धा मला जेवढ्या रिक्वायर्ड लाईन आहेत तेवढ्या रिक्वायर्ड मी ड्रॅग डाऊन करू शकतो आणि तेवढ्या ठिकाणी तो फॉर्म्युला पेस्ट होईल. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एक वेळा व्हॅलिडेट केल्यानंतर यामध्ये कोणताही फॉर्म्युला हा राहत नाही. इथं सिरियल नंबर 1, इन्व्हॉइस नंबर मी 21 घेतोय आणि त्यानंतर डेट ऑफ सेल्स इन्व्हॉइस जो आहे तो 5 एप्रिल घेतोय. घेतलाय. त्यानंतर टीन ऑफ सेलर
आहे हा 3 नंबर घेतलाय. त्यानंतर याचा परचेस जो आहे तो परचेस सुद्धा मी 300 रुपये घेतोय. त्यानंतर त्याचा टॅक्स हा 30 रुपये घेतोय. त्यानंतर इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स परचेसेस पुन्हा 330 घेतोय. त्यानंतर कंपोजिशन सध्या 0 घेतोय. त्यानंतर फॅक्टरी परचेसेस आहेत पुन्हा 300 ची व्हॅल्यू घेतोय. एक्झम्प्टेड परचेसेस जे आहेत ते पुन्हा मी 300 घेतोय. लेबर चार्जेस 300 घेतोय आणि अदर चार्जेस 300 घेतोय. हे जे आहे यामध्ये एका इन्व्हॉइस साठी 1 रो यूज करायची आहे. इट माइट बी अ केस असं होऊ शकतं की या पूर्ण इन्व्हॉइस मध्ये कधी फक्त हाच टर्नओव्हर असेल, कधी फक्त हाच टर्नओव्हर असेल किंवा दोन्हीही असतील, कधी फक्त टॅक्स रिसीव्ह असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे टर्नओव्हर, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन जे आहे ते आपण कॉम्बिनेशन साठी गाईड म्हणून जर आपण वेबसाईटला गेलो तर आपल्या इथे वेबसाईटला MSTD होमला, डाउनलोडला, रिटर्नला, 231 ला इतके अलाउड कॉम्बिनेशन दिलेले आहे. प्रत्येक रिटर्न साठी ट्रान्झॅक्शन वाईज कोणते कोणते कॉम्बिनेशन असू शकतात हे आपण ऑलरेडी इथे दिलेले आहे. एवढंच नाही तर रिटर्न इन्स्ट्रक्शन मध्ये रिटर्नच्या प्रत्येक फील्ड बद्दल सुद्धा माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर लागलं तर पुन्हा आपण बघूया. अशा पद्धतीने परचेस अनेक्शर मध्ये मी पुन्हा फॉर्म नंबर 231 सिलेक्ट करतोय आणि ट्रान्झॅक्शन कोड मी 10 देतोय कारण माझे परचेसेस रजिस्टर डीलर कडून आहे. आणि अशा पद्धतीने मी परचेस अनेक्शर आणि सेल्स अनेक्शर मध्ये एक इन्व्हॉइस नंबर टाकलेला आहे. अशा पद्धतीने मी परचेस आणि सेल्स अनेक्शर मध्ये एक 3 नंबर ठेवलेला आहे, एक इन्व्हॉइस नंबर दिलेला आहे. हेडर पूर्ण फिलअप केलेला आहे, डीलरचं नाव आणि फॉर्म नंबर 231 कारण CST आपण सध्या सिलेक्ट केलेला नाही. ABC ओरिजिनल फॉर्म नंबर नो आणि याचे त्यानंतर हे जे काय आहेत याचे ऑथराइज पर्सनचे डिटेल्स ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर सेल्स अनेक्शरला एक इन्व्हॉइस दिलेला आहे. परचेस अनेक्शरला सुद्धा एक इन्व्हॉइस दिलेला आहे. अशा पद्धतीने मी परचेस आणि सेल्स अनेक्शर मध्ये एक इन्व्हॉइस दिलेला आहे. आता मी व्हॅलिडेट शीटला गेल्यानंतर मी फर्स्ट स्टेप जी आहे त्यामध्ये माझं सेल्स आणि परचेस अनेक्शर मी आता व्हॅलिडेट करणार आहे. मी आता फर्स्ट स्टेपला स्टेप 1 ला क्लिक करतोय आणि सेल्स आणि परचेस अनेक्शर व्हॅलिडेट करतोय. इथे मला मेसेज आलाय रेफर शीट. इथे मेसेज आहे, एरर मेसेज आहे कारण हा जो 3 नंबर टाकलेला आहे परचेस अनेक्शरला तो आपला स्टेट 3 नाही, तो मॉड 97 चा 3 असला पाहिजे, तो 3 नाही. त्यामुळे हा एरर आलेला आहे कारण इनव्हॅलिड 3 टाकलेला आहे जो की 3 आपल्या महाराष्ट्रात रजिस्टर नाही कारण त्याला मॉड 97 तो व्हॅलिडेशन पास करत नाही. त्यासाठी मी हा 3 नंबर चेंज करतो. आता मला परचेस अनेक्शर मॉडिफाय करता येत नाही जोपर्यंत मी रिफ्रेश बटन क्लिक करणार नाही. आता मी रिफ्रेश बटन क्लिक केलंय, परचेस अनेक्शरला आलो. आता मात्र मला हा 3 नंबर मॉडिफाय करता येऊ शकतो. अशा पद्धतीने मी 3 नंबर चेंज केलेला आहे. मी पुन्हा व्हॅलिडेटला जातो आणि व्हॅलिडेट आणि प्रिव्ह्यू रिटर्न क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर डेटा ट्रान्सफर डन म्हणून मला मेसेज आलाय. मी याला ओके करतो आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकाल इथे हा फॉर्म जनरेट झालेला आहे 231. हा फॉर्म आपण बघूया. तुम्ही लक्ष असेल तुमचं तर आपण टोटल टर्नओव्हर हा सेल्स अनेक्शरला आपण बघूया. सेल्स अनेक्शरला तुम्ही पहा 1860 रुपयाचा आपण एक टोटल टर्नओव्हर टाकलेला आहे. यासाठी एकच इन्व्हॉइस यासाठी घेतलंय जेणेकरून तुम्हाला कोणतेही कन्फ्युजन राहू नये.
231 ला बघा 1860चा टर्नओव्हर आलेला आहे. त्यानंतर 1860 नंतर कोणतंही गुड्स रिटर्न नाही. टॅक्स कलेक्शन सेपरेटली 30 रुपये आहे. त्यानंतर इन्क्लुझिव्ह टॅक्स हे जो आहे तो 330 आहे. त्यानंतर टॅक्स फ्री सेल्स 300, एक्झम्प्टेड सेल्स 300, जॉब वर्क 300 आणि अदर अलाउबल डिडक्शन 300. अशा पद्धतीने आपला हा जो 1860चा टर्नओव्हर आहे तो बायफर्केट झाल्यानंतर नेट टॅक्सेबल टर्नओव्हर जर तुम्हाला आठवत असेल 300 रुपयाचा होता आणि टॅक्स आपण त्यावर 30 रुपये कलेक्ट केला होता. हा 300 रुपये टॅक्सेबल टर्नओव्हर हा नेट टॅक्सेबल टर्नओव्हर म्हणून इथं आलेला आहे. आता यानंतर या 300 हा जो टर्नओव्हर आहे याला इथे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, इथे दाखवायचं आहे 300चं बायफर्केशन. आम्ही 300 टर्नओव्हर जो आहे तो इथे इन्सर्ट करतो आणि इथे टॅक्स रेट जो आहे तो 10% मी सिलेक्ट करतो, कारण तो 10% होता. अशा पद्धतीने मी टॅक्स रेट सेपरेटली 300 रुपयाचा टर्नओव्हर इथे दाखवलेला आहे. वर तुम्ही जर लक्षात घेतलं तर इथे 330 रुपयाचा इन्क्लुझिव्ह टॅक्सचा टर्नओव्हर पण माझा होता. 330 रुपयाचा इन्क्लुझिव्ह टॅक्सचा टर्नओव्हर पण इथे माझा होता. तो टर्नओव्हर मला दुसरा जो टेबल आहे ज्या टेबलमध्ये मला इन्क्लुझिव्ह टॅक्सचा टर्नओव्हर दाखवायचा आहे तो हा टेबल आहे. पहिल्या टेबलमध्ये मी टॅक्स रेट सेपरेटली दाखवला आणि दुसऱ्या टेबलमध्ये मला इथे इन्क्लुझिव्ह टॅक्स इथे 330 रुपये आणि टॅक्स रेट जो आहे तो टॅक्स रेट 10% सिलेक्ट करतो आणि अशा पद्धतीने इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स आणि टॅक्स रेट सेपरेटली हे दोन्ही टर्नओव्हर मी इथे सेल्स साईडला दाखवलेले आहेत. माझा 1860चा हा टोटल टर्नओव्हर होता आणि त्यामधून टॅक्स कलेक्शन 30 रुपये होतं. 1860चा टर्नओव्हर टोटल टर्नओव्हर, त्यानंतर 30 रुपये टॅक्स कलेक्शन, 330 रुपये माझं इन्क्लुझिव्ह टॅक्स आणि अदर टर्नओव्हर 300 आणि नंतर टॅक्स रेट सेपरेटलीचा 300 राहिलाय तो फर्स्ट टेबलमध्ये दाखवला आणि इन्क्लुझिव्ह टॅक्सचा 330 जो आहे तो सेकंड टेबलमध्ये दाखवला आहे. अशा पद्धतीने हा टर्नओव्हर सेल साईडचा डिस्क्लोज झाल्यानंतर परचेसला येऊ. परचेसला बघा आपलं इन्व्हॉइस जे होतं परचेस अनेक्टरचं इन्व्हॉइस लक्षात घ्या. परचेस अनेक्टरचं इन्व्हॉइस आणि आपला इथे सुद्धा टर्नओव्हर जो आहे तो 1860 आहे. आपण 231 ला जाऊया. 231 ला तुम्ही पहा 231 ला जर तुम्ही पाहिलं तर आपला हा जीटी ऑफ परचेसेस जो आहे तो 1860 आहे आणि त्यानंतर आपले टोटल काय आहे टॅक्स फ्री आणि त्यानंतर शेड्यूल इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स परचेसेस हे आपले 330 रुपये इथे आलेले आहेत. आपल्याला जे परचेसेस आहेत टॅक्स सेपरेटली 330 रुपये त्याचं बायफर्केशन आपल्याला इथे दाखवायचं आहे. हे जे 330 रुपये जे टॅक्स रेट सेपरेटली आहे 330 रुपये आपल्याला इथे बायफर्केट करून दाखवायचे आहेत. ते आपण इथे दाखवूया. 300 रुपये नेट आणि 30 रुपये हा आपला टॅक्स आणि त्याचा जो टॅक्स रेट आहे तो आहे 10%. अशा पद्धतीने 330 आणि 10 अशा पद्धतीने परचेसेस आपण दाखवलेला आहे. परचेसेसला फक्त एकच टेबल आहे, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स दाखवण्याची यामध्ये गरज नाही. सेल्स आणि परचेसेस आपण अशा पद्धतीने दाखवल्यानंतर हे सेल्स दाखवलेले आहेत टॅक्स पेड सेपरेटली, त्यानंतर सेल्स दाखवलेले आहेत इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स आणि परचेसेस दाखवलेले आहेत टॅक्स पेड सेपरेटली 330 रुपये बायफर्केशन करून नेट आणि टॅक्सचे. अशा पद्धतीने रिटर्न फिलअप केल्यानंतर हे त्यामध्ये सध्या आपण काही टाईप करणार नाही, रिटर्न समजून घेणे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने त्याचा आयटीसी हा 30 रुपये जो परचेस आहे आणि सेल साईडला टॅक्स रेट सेपरेटलीचे 30 रुपये आणि इन्क्लुझिव्ह टॅक्स 30 रुपये हे 60 रुपये पेबल आणि 30 रुपये आयटीसी
अशा पद्धतीने 30 रुपये त्याला नेट टॅक्स पेएबल आलेले आहे. हे मी एक इनव्हॉइस सध्या फक्त प्रॅक्टिस म्हणून इथे घेतलेला आहे आणि तुम्हाला रिटर्न दाखवलेला आहे. जर ह्या रिटर्न मधल्या सर्व फिगर्स व्यवस्थित टाकलेल्या असतील तुम्हाला पुन्हा व्हॅलिडेटला जायचं आहे. व्हॅलिडेटला गेल्यानंतर इथं स्टेप 2 आहे. फर्स्ट स्टेपला तुम्ही तुमचं रिटर्न अनेक्शर मधलं सेल्स अनेक्शर आणि परचेस अनेक्शर व्हॅलिडेट केला आहे. नंतर प्रिव्ह्यू रिटर्न जनरेट झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा व्हॅलिडेटला आलोय. आणि नेक्स्ट स्टेप आहे फाईल क्रिएट फाईल फॉर अपलोडिंग. नेक्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे आणि इथे अपलोडिंगला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जर तुमच्या रिटर्न फॉर्म मध्ये कोणतीही एरर नसेल तर तुम्हाला हा मेसेज येईल डेटा ट्रान्सफर डन. जर एरर असेल तर एरर मेसेज येईल, नाही तर तुम्हाला फाईल जनरेटेड ऑन युअर डेस्कटॉप असा मेसेज येईल. याचा अर्थ असा आहे की तुमची फाईल एरर फ्री होती आणि ही फाईल आता जनरेट झालेली आहे डेस्कटॉपवर. याला जर तुम्ही ओके क्लिक केलं आणि जर समजा मी आता याला मिनिमाइज केलं आणि माझ्या डेस्कटॉपला जर मी गेलो, इथे हा माझा डेस्कटॉप आहे आणि हा डेस्कटॉपलाच गेलो तर ही फाईल तुम्ही बघू शकता. ही फाईल आहे जनरेट झाली. मी पाहिजे तर फोल्डर मध्ये पण तुम्हाला दाखवू शकतो. बघा ही फाईल जनरेट झालेली आहे डेस्कटॉपवर. हा 3 नंबर, त्यानंतर हा 3 नंबर नंतर एप्रिल महिन्याची ही फाईल आहे आणि त्यानंतर हा ओरिजिनल आहे 231 फॉर्म नंबर आहे. हा 3 नंबर आहे. 231 हा फॉर्म नंबर आहे. हा पिरियड आहे 2016 एप्रिल आणि ओरिजिनल रिटर्न म्हणजे रिवाइज रिटर्न नाही तर हे ओरिजिनल रिटर्न आहे. अशा पद्धतीने हा जो फ्लो आहे तो असा आपण तयार करतो आणि अशा पद्धतीने आपण रिटर्न टेम्पलेट तयार करत असतो. आता यामध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहे. हा रिटर्न फॉर्म तयार झाला आणि आपण टेक्स्ट फाईल जनरेट केल्यानंतर ती अपलोड करायची आहे. पण समजा गुड्स रिटर्न असतील तर मग काय होईल, आपण तो एक सिनारिओ सुद्धा घेऊ. 231 मधला गुड्स रिटर्न असतील तर काय होईल. मी याला रिफ्रेश करतो कारण हा रिफ्रेश केल्याशिवाय मला सेल्स किंवा परचेस अनेक्शरला मॉडिफिकेशन करता येत नाही. त्यामुळे याला मी रिफ्रेश करतो. मी सेल्स अनेक्शरला येतोय आणि सेल्स अनेक्शरला मी गुड्स रिटर्नचा एक सिनारिओ क्रिएट करतो. टी टाकत नाही. आता मला गुड्स रिटर्न घ्यायचे आहे तर टॅक्स रेट सेपरेटली मधून 100 रुपये आणि 10 रुपये हे गुड्स रिटर्न आहेत. त्यानंतर 110 रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स गुड्स रिटर्न आहेत. इथं पुन्हा माझा शून्यच आहे. इथे 100 रुपयाचे टॅक्स फ्री सेल्स जे आहेत ते गुड्स रिटर्न झालेले आहेत. एकदम सेल्सचे 100 रुपये गुड्स रिटर्न झालेले आहेत. त्यानंतर लेबर चार्जेस झालेले आहेत आणि अदर चार्जेसचे 100 रुपये गुड्स रिटर्न झालेले आहेत. आणि फॉर्म नंबर 231 ला हे मला न्यायचे आहे आणि गुड्स रिटर्नचा ट्रान्झॅक्शन कोड 600 आहे. तो मी इथे 600 टाकतो. यामध्ये महत्वाचा मुद्दा, एक वेळा मी व्हॅलिडेट केला आणि रिफ्रेश केलं तर त्यानंतर इथं जे मघा फॉर्म्युले आपण घेतले होते ते सर्व फॉर्म्युले वाईपआउट होतात. ते फॉर्म्युले राहत नाहीत. त्यामुळे मी असं करतोय. त्यानंतर तशाच पद्धतीने मी आणखी ट्रान्झॅक्शन आहे ते टाकतोय. हा ट्रान्झॅक्शन कोड 700 मी इथे घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आणखी ट्रान्झॅक्शन मी इथे टाकलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल माईक
ओके, सेल्स साईडला एक ट्रान्झॅक्शन 300चं घेतलं होतं आणि त्यामध्ये 100 गुड्स रिटर्न आणि 100 क्रेडिट नोट अशा पद्धतीने आपण दोन गुड्स रिटर्नचे सिनारिओ, एक गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट असे दोन सिनारिओ सेल्स साईडला घेतलेले आहेत. आता अशाच प्रकारचे सिनारिओ आपण परचेस मध्ये सुद्धा घेऊ शकतो. परचेस मध्ये सुद्धा आपण हे सिनारिओ अप्लाय करू शकतो. मी परचेसला जातो आणि इथे अशाच पद्धतीने दोन सिनारिओ घेतो. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की परचेसेस मध्ये आपला जो गुड्स रिटर्न आहे तो 90 आहे ट्रान्झॅक्शन कोड आणि क्रेडिट नोट जे आहे तो ट्रान्झॅक्शन कोड 95 आहे. अशा पद्धतीने सेल्सला दोन फिगर जे आहेत ज्यामध्ये गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट आणि परचेसला त्याचप्रमाणे गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट असे दोन ट्रान्झॅक्शन तिथे टाकलेले आहेत. आता व्हॅलिडेटला गेलो तर मी इथे व्हॅलिडेट करतो. परचेस अनेक्चरला 9095 हा रजिस्टर डीलरचा हे आहे, त्यामुळे मी हा स्टीन इथे वापरतो दोन्ही ठिकाणी, कारण रजिस्टर डीलर अशा पद्धतीने, कारण 9095 साठी हा गुड्स रिटर्न फ्रॉम रजिस्टर डीलर असल्यामुळे तिथे टीन नंबर आवश्यक आहे. मी पुन्हा व्हॅलिडेटला जातोय आणि स्टेप 1 म्हणजे माझे दोन्ही अनेक्चर सेल्स आणि परचेसचे अनेक्चर मी व्हॅलिडेट करतोय आणि ते व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 231 हा माझा फॉर्म तयार झालेला आहे. आता पुन्हा तुम्ही पहा यामध्ये तुमचा टर्नओव्हर 1860 जसाच्या तसाच आहे, जो बघा मी दाखवला होता तो. त्यानंतर गुड्स रिटर्न जे आहे ते 400 रुपयाचे गुड्स रिटर्न तुम्हाला दिसत आहेत. आता हे गुड्स रिटर्न कोणते आहेत तर सेल्स अनेक्चरला मी गेलो तर माझे गुड्स रिटर्न हे फक्त आहेत, हे एवढे. हे जे आहेत हे मला सेपरेट टेबल मध्ये दाखवायचे आहेत, म्हणजे टॅक्सेड सेपरेटली आणि इन्क्लुसिव्ह हे गुड्स रिटर्नचे एकत्रित फिगर इथे दिसणार नाहीत, ते मला सेपरेट टेबलला दाखवायचे आहेत. त्यानंतर क्रेडिट नोट जे आहेत त्या सुद्धा मला इथे दिसणार नाहीत, त्या सुद्धा मला खाली दाखवायचे आहेत. इथे फक्त हे 400 रुपये जे आहे गुड्स रिटर्नचे ते हे दिसतील आणि क्रेडिट नोटचे 400 रुपये आहेत ते हे दिसतील, जे इथं सरळ तुमच्या टर्नओव्हर मधून आठवत असेल तर बाकीचा टर्नओव्हर जो आहे तो आपण 300 तुम्ही पहा 100 रुपये आहे, कारण असताना 100 रुपये तुम्ही पाहू शकता की या आधी जेव्हा आपण आधीचं रिटर्न पाहिलं होतं त्यावेळी इथं टर्नओव्हर 300 दिसत प्रत्येक 100 रिटर्न आणि 100 टोटल 800 रुपये जे आहे ते वर इथे डिडक्ट झालेले आहेत, आणि त्यानंतर इथे डिडक्ट झालेले आहे दोन्ही ठिकाणी. त्यामुळं जो उरलेला टर्नओव्हर आहे तो इथे दिसत आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर इथे हा जो पॉझिटिव्ह टर्नओव्हर आहे 300 रुपये टॅक्स सेपरेटलीचा तो जसाचा तसा, कारण सेल जो आहे तो 300 रुपयाचा आहे, त्यावर 10% टॅक्स आहे, त्यामुळे हा जसाचा तसा इथे दिसेल, त्यावर 300 रुपये टॅक्स दिसेल. मात्र तुम्ही जर सेल्स अनेक्शन मध्ये पाहिलं तर 200 रुपयाचे हे जे आहेत हे 200 रुपयाचे जे आहेत ते गुड्स रिटर्न आहेत. जे 200 रुपयाचे जे गुड्स रिटर्न आहे ते आपल्याला 231 ला इथे निगेटिव्ह आणि रेट जो आहे
अशा पद्धतीने आपण सेल्स अनेक्शर मध्ये हे जे गुड्स रिटर्न होते हे दोन, ते आपण इथे अशा पद्धतीने दाखवलेले आहेत. -200 आणि 10% टॅक्स रेट. हे गुड्स रिटर्न झाल्यानंतर आपला टॅक्स रेट सेपरेट इन्क्लुझिव्ह टॅक्स जो आहे तो 330 चा टर्नओव्हर आहे. हा 330 चा टर्नओव्हर आहे आपला, आणि हा आपण जसं तसा इथे दाखवलेला आहे. परंतु यामध्ये गुड्स रिटर्न आहेत. ते गुड्स रिटर्न सेल्स अनेक्शरला जर गेलो तर 110, 220 रुपयाचे गुड्स रिटर्न आहेत. 110 आणि 110 हे दोन गुड्स रिटर्न आहेत. ते 231 ला आपल्याला इथे 231 ला इथे -220 -220 असे मी इथे दाखवतोय. आणि इथे मी टॅक्स रेट जो आहे 10% करतोय. अशा पद्धतीने मी गुड्स रिटर्न इथे दाखवलेले आहे. याच पद्धतीने तुम्ही जर परचेसेस पाहिले तर 1860 बरोबर येतील. त्यानंतर तुमचे गुड्स रिटर्न इथे टर्नर आहे तो पूर्ण 100 दिसेल आणि 110 रुपये इथे नाही तर 330 आहे. ते 330चं जे बायफर्केशन आपण इथे दाखवलेलं आहे यामध्ये गुड्स रिटर्न आहेत, म्हणून इथे जे आहेत मायनस त्यावरचा टॅक्स -3 आणि टॅक्स रेट आहे 10%. अशा पद्धतीने 200 आणि त्यावरचा -20 टॅक्स आणि टॅक्स रेट 10%. अशा पद्धतीने हे मी पुन्हा गुड्स रिटर्न सहित हे रिटर्न मी फिलअप केलेलं आहे. आणि गुड्स रिटर्न नंतर माझा जो काय अवेलेबल क्रेडिट आहे सेटअप आहे तो 10 रुपये उरला आहे. आणि टॅक्स पेएबल माझा 20 रुपये झाला आहे. आणि नेट पेएबल जो आहे तो मला 10 रुपये आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे मी रिटर्नचा जो काय एनेक्शर आहे प्रिव्ह्यू रिटर्न आहे तो फिलअप केलाय. आणि तो फिलअप केल्यानंतर मी आता पुन्हा दुसऱ्या स्टेपकडे जातोय आणि क्रिएट फाईल फॉर अपलोडिंग जो आहे त्याला क्लिक करतोय. तर यामध्ये कोणतीही एरर नसेल तर फाईल क्रिएट होईल, अदरवाईज मला एरर दिसेल. इथे आलंय फाईल इज जनरेटेड ऑन युअर डेस्कटॉप. आणि अशा पद्धतीने माझी फाईल सक्सेसफुली क्रिएट झाली आणि ती आता सध्या डेस्कटॉपला मला दिसू शकेल. ही फाईल ओव्हरराईट झालेली आहे. ओव्हरराईट झाल्यानंतर ही फाईल पुन्हा नवीन तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हा जो प्रोसेस आहे रिटर्न फायलिंगचा जो टेम्पलेट आहे, टेम्पलेटमध्ये आपला डेटा तयार करून त्यानंतर हा जो डेटा केल्यानंतर व्हॅलिडेशन आहे हे अशा पद्धतीने आपल्याला करावं लागतं. यामध्ये हेडरमध्ये मी जर सीएसटी नंबर टाकला, इथे फॉर्म जो आहे तो फॉर्म 231 आणि सीएसटी सिलेक्ट केला, सीएसटीचं सुद्धा रिटर्न मला फाईल करता येऊ शकतं. सेल्स परचेस अनेक्शर आणि अशा पद्धतीने इथे काही मेसेज असतील तर मेसेज हे मी रिटर्न तयार केलेलं आहे. आणि तुम्ही रफ शीटला पाहू शकता माझे टॅक्स सेपरेटली 200 रुपयाचे गुड्स रिटर्न आहे, 20 रुपयाचा टॅक्स आहे आणि इन्क्लुझिव्ह टॅक्सचे माझे 200 रुपयाचे गुड्स रिटर्न आहे. आणि परचेस साईडला माझे 200चे आणि 20चे असे गुड्स रिटर्न आहे. हे डीलरला एक सुविधा म्हणून आपण रेफरन्स म्हणून हे आपण इथे त्याला दाखवत आहे. डीलरला स्वतःची कॅल्क्युलेशन असतील, डीलर ते त्या पद्धतीने तयार करायला. आपण हे जे तयार केलेलं आहे आता मी फक्त सध्या आज तुम्हाला 236चा एक डेमो दिलेला आहे, 236चा डेमो दिलेला आहे. परंतु आज मी सकाळी जे 12 लोकेशनचे जेवढे 12 एनकोडचे जे मास्टर ट्रेनर आहेत त्या सर्व मास्टर ट्रेनरला मास्टर ट्रेनर आहे त्यांची ईमेल आयडी आहे. 12चे 12 जेवढे एनकोडचे ट्रेनर आहेत त्या सर्व मास्टर ट्रेनरला मी एक एक्सेल शीट पाठवलेली आहे. त्या एक्सेल शीट मध्ये
सर्व जेवढे हेल्थ डेस्क ऑफिसर आहेत तेवढे सर्व हेल्थ डेस्क ऑफिसर आणि त्याचबरोबर आणि याशिवाय एक ही लिंक पाठवलेली आहे. ही जी फाईल ओपन करतो जी आता मेल केलेली आहे ती जी लिंक पाठवलेली आहे त्याच्या मेलमध्ये प्लीज याकडे लक्ष द्या. या लिंकला क्लिक केल्यानंतर